बेंकटे सर आपल्या सोबत असणार आहेत. आपण चर्चेतनं मग पुढे जाऊया. तर आज आपण बिझनेस प्लॅन वरती बोलणार आहोत आणि सर आपल्याला बाकीचं मार्गदर्शन करतील. वेंकटे सर, ओव्हर टू यू. Yeah, thank you, Sachin sir. Very good evening, everyone. Good evening, sir. गुड इव्हनिंग सर. Very good, very good. 2 आवाज तरी आले. माईक बंद आहेत बरं का, तुमचे चालू करायला लागतील. Good evening, sir. Very good evening, very good evening. So, मी just एक छोटासा PowerPoint तयार करून ठेवतोय so that when we are talking about business plan, त्या PowerPointचा गुड इव्हनिंग सर. very good evening, very good evening, very good evening. गुड इव्हनिंग मॅम. Good evening. कसे काय? काय म्हणताय? मस्त. बिझनेस प्लॅन डिटेल मध्ये चालू आहे ती असाइनमेंट अजून पण. अरे वा, व्हेरी गुड. रिस्क सोल्युशन्स पर्यंत झालोय. अरे वा. अरे वा, छान. सरांना मेसेज केला होता की त्या दिवशी मी. ओके ओके. एकच मिनिट. पेप्सिकोलाचं जे सेशन झालं होतं बघा, हा. तुम्ही म्हणलेला काय ते एंटरप्रिनरशिपची टोपी घालून बिझनेस आयडिया प्लॅन करा म्हणून त्याच्यावर, तर त्याचं पण सगळं डिटेल मध्ये बिझनेस आयडिया तयार झाली होती 2 मिनिटात. सगळे पॉइंट्स सरांना मेसेज केले होते. अच्छा, ओके. मी वाचले सगळे. हा, तेच सांगत होतो की सानिका गावडे नंतर एक श्वेता कामत आपले मेसेजेस पाठवलेत. गुड साइन. सर माझं पण झालं, बट मी नाही सेंड केलेलं. मला त्यात हरकत नाही, थोडं हरकत प्रॉब्लेम आहे. हा. मी नंतर विचारून सॉल्व्ह करते. हा हरकत नाही. प्रॉब्लेम असला तरी शेअर करत राहायचं. काय माहित, काय ना काहीतरी होत राहील ना. जेवढं तयार असतो तेवढं शेअर केलं की त्याच्यात इनपुट्स मिळत राहतात ना. सो नो इश्यू. ऍक्च्युली मी काल न्यू एक शॉप घेतलंय रेंटवर, असं मी त्याच्या गडबडीत होते ओपनिंगच्या, सो वेट केलं. अरे वा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कुठे? तुमच्या इथेच? येस मॅम, आमच्या इथेच घेतलंय. नियर माझ्या हाऊसच्या जवळच आहे. अरे वा, ओके. मग झालं ओपनिंग? येस सर, कालच ओपनिंग केलंय. अरे वा, अच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके. थँक्यू मॅम. तुमच्यापैकी किती लोकांनी खरोखरच बिझनेस प्लॅन बनवायला सुरुवात केली आहे? प्लीज स्टार्ट पुटिंग इन द चॅट बॉक्स की मी केलंय आणि व्हॉट बिझनेस. तेवढा एक चॅट बॉक्स मध्ये क्विकली टाकायला सुरुवात करा. ज्या लोकांनी बिझनेस प्लॅन बनवायला सुरुवात केली आहे. ऑलरेडी तुम्हाला फॉर्मॅट पण सरांनी शेअर केलेला आहे. ऐकू येतोय माझा आवाज? हो सर. ओके. सो ज्यांनी सुरुवात केली आहे, काय ना काहीतरी बिझनेस प्लॅन बनवायचं, 4 पॉइंट लिहिलेत, 8 पॉइंट लिहिलेत. काय बिझनेस आयडिया आहे तुमची आणि काय पॉइंट्स, म्हणजे तुम्ही येस और नो पहिले टाका की येस आय हॅव स्टार्टेड असा टाका आणि नंतर आपण एकेकाशी बोलू. मला माहिती आहे तिघा चौघांनी जसं आता सांगितलं, श्वेता कामत, सानिका गावडे, देन आपले पूर्वी शहा, या तिघांनी तरी कन्फर्म केलं येस दे हॅव डन. वैशाली गवंडी त्यांनी लिहिले येस आय हॅव स्टार्टेड. तर वैशाली, व्हॉट इज द बिझनेस ते पण लिहा बेटा. हो सर, लिहिते. बाकीचे काय आपल्या मेल मंडळी सगळे ढिले पडलेत की काय? ओनली फिमेल्स हॅव रिस्पॉन्डेड. ऑल 4 आर फिमेल. बाकी लोक काय आहे? IT कन्सल्टन्सी फर्म हे म्हणतायत. वैशाली गवंडी म्हणतायत वीट टू वेल्थ पेपर मेकिंग बाय युझिंग वॉटर हॅसिंथ. ओके, बिझनेस प्लॅन ते झालं. CSC सेंटर, माय बिझनेस आयडिया इज CSC सेंटर. प्रतीक्षा टाकतायत. असं CSC सेंटर बद्दल सांगा प्रतीक्षा.
येस सर. मी असं प्लॅन केलेलं आहे सर की मला कॉमन सर्व्हिस सेंटर चालू करायचं आहे. हा. तर त्याच्यामध्ये मी काही सर्व्हिसेस निवडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पॅन कार्ड सर्व्हिस आहे, त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरणं आहे, नंतर इन्कम सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आहे, आणि पुढच्या झेरॉक्स कॉपी काढून देणे, नंतर प्रिंटआउट काढून देणे, ह्या काही कॉमन सर्व्हिसेस मी चूज केलेल्या आहेत. व्हेरी गुड. तुम्ही या सगळे सर्व्हिसेस समजून घेण्याची ट्रेनिंग घेतलीत का? नाही सर, ती ट्रेनिंग नाही घेतलेली. हा. बट फक्त मी एक प्लॅन केलेला की या सर्व्हिससाठी आपल्याला काय म्हणजे त्याला म्हणतं इनपुट काय द्यावं लागेल, म्हणजे आपलं हा. प्राइजेस काय राहणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके. पण या सगळे सर्व्हिसेसची माहिती आहे का तुम्हाला? फॉर्म्स बघितले? सर मला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नाही आहे, हा. पण वरवर जी इन्फॉर्मेशन असते की असं असं आहे, अच्छा कुठून कुठल्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन काढता येतं का काय, एवढी इन्फॉर्मेशन आहे. अच्छा अच्छा. ओके ओके. तर कोण तुमच्याकडनं फॉर्म भरून घ्यायला आला तर तुम्ही त्याला भरून देऊ शकाल? नाही सर, सध्या तरी नाही. ओके ओके. तुम्ही राहायला कुठे प्रतीक्षा? सर मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर तालुका येथे मोझरची अच्छा. राहणारी आहे. ओके 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 ओके. मग तुम्हाला आम्ही एक ऍड्रेस देऊ, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ओके. त्या सगळ्या गोष्टींची माहिती व्यवस्थितपणे 1-2-3 सेशन मध्ये तुमच्याकडनं करून घेतील. ते फॉर्म कसा भरून घ्यायचा, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल तुमच्याकडनं करून घेतील. ओके सर. ते सांगतो. त्यांचं त्या NGOचं नाव आहे ओके सर. ते तुम्हाला आम्ही पाठवतो ते. ओके. CSC सेंटर ओके सर. गोष्ट आहे टू हेल्प पीपल इन द प्रोसेस मेक सम मनी. येस ओके. सर. यांच्याकडनं समजून घेऊया. वैशाली गवंडीकडनं वीट टू वेल्थ पेपर मेकिंग बाय युझिंग वॉटर. नमस्ते सर. नमस्कार नमस्कार. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर. माझे बिझनेस प्लॅन जो आहे तो म्हणजे मी ह्याच्यात लिहिलंय वीट टू वेल्थ, कारण वॉटर हायसिंथ हे नदीचं एक वीड आहे आणि त्याच्यापासून पेपर तयार करायचा. म्हणजे ऍक्च्युली सर आवाज येतोय? हो, येतोय येतोय. ओके. तर ह्याच्यामध्ये मी काही पेपर तयार केले ऑलरेडी. त्याच्यासाठी मी वॉटर हायसिंथ बरोबर आपला पेपर जो आहे म्हणजे न्यूजपेपर, मॅगझिनचे पेपर, असे वेगवेगळे पेपर वापरून पाहिले. वेगवेगळे त्याच्यासाठी एकदम वेगवेगळ्या प्रकारचे वापरून पाहिले. त्याच्यामध्ये मला काही चांगले रिझल्ट आलेले आहेत. त्यानंतर मला काही गोष्टी समजून आल्या की रॉ मटेरियल कोणतं घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर ऊन किती लागतं, त्याला किती वेळ उन्हात ठेवायचं, किती कुठली क्वांटिटी किती टाकायची, तर ह्या काही गोष्टी मला समजून आल्या. त्यानंतर मी जी पेपर इंडस्ट्री म्हणजे औरंगाबादचे जे सेंटर हे आहे म्हणजे कॉलेजमधलं जिथं पेपर रिसायकल केला जातो त्यांच्याशी मी चर्चा केली. त्यांचं सगळं युनिट मी पाहिलं, व्हर्च्युअली पाहिलं ऍक्च्युअली. कारण मला जाता आलं नाही त्यांच्याकडे, पण आमची चर्चा झाली फोनवरती. त्यांचा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि त्यांनी मला अश्युरन्स दिलं की तुम्ही एक 25 किलो मटेरियल आमच्याकडे घेऊन या, जो तुमचा साठा आहे म्हणजे जे तुमचं फॉर्म्युला आहे ते, आणि आमच्या पूर्ण युनिट मधून तुम्ही काढून बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की त्या पद्धतीने पेपर होतो का. आणि त्याचबरोबर मी केरळचे जे सनातन धर्मा इन्स्टिट्यूट आहे त्याचे जे डीन आहेत म्हणजे ॲक्वॅटिक वरती काम करणारे डॉक्टर प्रभू, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचं ट्रेनिंग मी घेतलं 2 दिवसाचं, ज्याच्यामध्ये पेपर कसा तयार करायचा ते पण त्यांनी पार्ट घेतला होता. त्यानंतर मी त्याचे सगळे युनिट्स म्हणजे इक्विपमेंट्स काय लागतील वगैरे त्याचे सगळे लिस्ट आउट केली. त्यानंतर मी हॉटेल्सचा एक सर्वे केला, कारण सगळ्यात पहिला कस्टमर हे करायचं होतं. तर त्याच्यामध्ये मी असं विचार करते की आपले जे लेटर पॅड असतात म्हणजे हॉटेलमध्ये 5 ते 10 पानाचं लेटर पॅड ठेवलं जातं रूम मध्ये किंवा किंवा छोटे छोटे कॉन्फरन्स मध्ये छोटे ठेवले जातात पॅड्स, तर ते बनवायचं सुरुवातीला असं मी फिक्स केलं. तर त्याच्यामध्ये मग मी एक 100 हॉटेलचे जे आहे लॉबी आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला त्यांचा अंदाज दिला की वर्षाला जर म्हणजे 30 रूमचं जर हॉटेल असेल तर साधारण 2,500 ते 3,000 लेटर पॅड त्यांना लागतात. आणि जर मी त्यांना बाजारातल्याच रेटमध्ये जर देऊ शकत असेल
तर ते माझ्याकडून घेतील हे त्यांनी अगदी क्लिअर केलं. किंवा एक 5 पैसे जास्त त्याच्यापेक्षा नाही, म्हणजे 5 पैशातच बोलले ते. हा, हा. आणि जर तसं आम्हाला तुम्ही जागेवर पोहोच करू शकत असाल तर आम्ही नक्की घेऊ, कारण हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली पेपर असणार आहे आणि आमचा पण त्याच्यामध्ये हिस्सा होईल. बरोबर. त्यानंतर पुण्यातली जी वनराई संस्था आहे त्या संस्थेचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही पॅड बनवत असाल किंवा पेपर जर तुम्ही तयार करत असाल आणि जर तो प्रिंटिंगचा बनत असेल तर आमचं जे वर्षाला प्रिंटिंग होतं सगळं, म्हणजे कॅलेंडर असतील, न्यूजपेपर, हे डायऱ्या असतील, तर त्याच्या प्रिंटिंगसाठीचे सगळे जे काही पेपर आहेत ते आम्ही तुम्हाला बनवायला देऊ. आणि त्याच्यासाठी सुरुवातीला जर तुम्हाला काही भांडवल कमी पडत असेल इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी तर ते भांडवल पण आम्ही प्रोव्हाइड करू. अरे वाह, क्या बात आहे. छान. आता मी अडकलीये कुठे सर, तर मी अडकलीये म्हणजे एकतर मी आता एप्रिल पासून फ्री होते, म्हणजे टाइम माझा फ्री होतोय. दुसरं असं की अजून आता मी केलंय ते खूप स्मॉल स्केलला, म्हणजे घरगुती लेवलला केलेला आहे पेपर. तर तुम्हाला जेव्हा इंडस्ट्री म्हणून करायचंय तर तुम्हाला मोठ्या लेवलला करायचंय, तर त्याच्यामध्ये मला आता काही अडचणी जाणवायला लागलेल्या आहेत. पण मी फुल टाइम आता देत नाहीये, म्हणजे 1 एप्रिल नंतर मात्र मी फुल टाइम देऊन त्या अडचणी माझ्या सॉल्व्ह करणार आहे. तर Very good. इथपर्यंत सध्या मी त्याच्यात काम केलेलं आहे. सुपर सुपर. आय थिंक इथे जेवढे पार्टिसिपेंट्स आहेत त्या सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की वैशाली गवंडीसाठी क्लॅप करा. त्यांनी थँक्यू सर. मांडलं, त्या मांडल्यावर लक्षात येतो असं त्यांनी प्रत्येक गोष्टीचं छान मार्केट रिसर्च केलं, प्रत्येक गोष्टीला छान स्टडी केलं, कुठून कुठून इन्फॉर्मेशन गोळा करता येतात ते सगळे गोळा केलं आणि त्यांना कोणीतरी छान ऑफर पण दिली है कि तुम्ही या, टेस्ट इट आउट वेदर दिस विल वर्क और नॉट, आणि क्या पाहिजे, इससे बड़ा और क्या चाहिए. उन्होंने सबसे बड़ा काम ये भी किया है, देखिए कि अपने कस्टमर को भी आइडेंटिफाई करके रखा है, यानी लिंकेज भी ऑलरेडी करके रखा है उन्होंने. सो वैशाली, तुम्हाला तर जर घरात ना करायला गेलात तर तुम्हाला कॉस्ट ऑफ इकॉनॉमी आपण म्हणतो ना, इकॉनॉमिक स्केल अचीव करता येणार नाही. त्यासाठी बरोबर. मला फॅक्टरी टाईप टाकावंच लागेल, कारण त्यांना 2000 पुरवायचे आहेत, यांना प्रिंटिंगला पेपर पुरवायचा आहे. सो ते घरातनं शक्य नाहीये. नाही सर, मी जागा पण फायनल केली आहे, म्हणजे खेडमध्ये जागा फायनल केली आहे ह्याच्यासाठी. आणि दुसरं असं की मी जे बोलले ते पॉलिटेक्निक कॉलेज, औरंगाबादचं जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथले जे पॉलिटेक्निक डिपार्टमेंटचे जे हेड आहेत त्यांनी मला ही ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडे येऊन पेपर तयार करून बघा, मग तुम्ही इक्विपमेंट्स ऑर्डर करायच्या विचार करा. व्हेरी गुड. तर ते तुम्हाला जे काय अडचणी येत आहेत, तुम्ही म्हटलं ना अडचणी येत आहेत, ते मी एप्रिल नंतर सॉल्व्ह करीन. जर तुम्हाला ते अडचणी काय काय आहेत ते शेअर करायचे असेल तर तुम्ही आम्हाला इंडिव्हिज्युअल वर व्हॉट्सअप करू शकता. नक्की सर. काय त्यात हे म्हणजे ते सॉल्व्ह करण्यात हातभार लावता येतो का ते आमच्याकडे प्रयत्न करू. नक्की नक्की सर. बट वंडरफुल टू लिसन टू यू, की खूप छान तुम्ही तयारी केली आहे. थँक्यू सर. have already taken a very long step towards success. Keep it up, Vaishali. Keep it up. Thank you, sir. Very good. Okay. So कोणीतरी छान टाकलाय, देवयानी देशमुखनी, रोबोटिक ऍडव्हान्सिंग हब प्लॅन. तर त्यांच्याकडनं थोडा ऐकूया रोबोटिक बद्दल. हॅलो. हा, आहात का तुम्ही देवयानी? हो हा, या सर. रेंज नव्हती सर मध्ये. हा, तुम्ही काहीतरी रोबोटिक ऍडव्हान्सिंग हब प्लॅन म्हटलंय, त्याच्याबद्दल थोडासा सांगा आम्हाला, आणि काय स्टेज पर्यंत पोहोचलाय, आणि ग्रुपमध्ये कोणाला काही नॉलेज असेल या प्रॉडक्ट बद्दल शेअर करू शकता. कोणालाही थोडाफार पण जर माहिती असेल की काय आहे ते प्लीज देवयानीना शेअर करू शकता. येस देवयानी, तुम्ही सांगा. आवाज येत नाहीये, तुम्ही बोलताय. हो सर, माझ्या समोर आता सध्या डिजिटली प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं करायचं ट्राय केलंय, पण आता येतोय का सर? हा, येतोय, आवाज येतोय. हॅलो. हा, येतोय आवाज. तर डिजिटल आहे माझी. तर असं वाटतं की इंडिया आपला डिजिटल व्हावा सगळं त्यामध्ये. तर
आपण मशीन किंवा आपल्याकडे आहेत तर त्यांच्याकडे बघण्याचा आपण जर पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज केला तर आपला सध्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की अरे हे काही मशीनच आहे, काम करेल, 2-3 वर्ष काम करेल आणि खराब होऊन जाईल. तर आपण ते मशीनला ऍज अ स्लेव्ह ट्रीट न करता आपण ऍज अ फ्रेंड असं जर ट्रीट केलं तर मॅन पॉवर आणि मशीन पॉवर एकत्र होऊन जो इंडिया असेल तो सर बघण्यासारखा राहील. मला तर ती लोकांची थिंकिंग ऍक्च्युअली चेंज करायची आहे की तुम्ही मशीन जे आहेत त्यांना तुम्ही ऍज अ फ्रेंड ट्रीट करा. तर त्यासाठी थिंकिंग मला असे रोबोट्स बनवायचे जेणेकरून या तुम्हाला या रोबोटिक्सचं काही नॉलेज आहे? आवाज गेला तुमचा. नेट कनेक्शन. हा हॅलो. हा, तुमच्याकडे रोबोटिकचं काही नॉलेज आहे का? सर शिकते मी. अच्छा, रोबोटिक्स मध्येच. कम्प्युटर ब्रँच सर. अच्छा, कम्प्युटर ब्रँच. ओके. ते कुठच्या कॉलेजमधनं करताय? तिकडे इन्क्युबेटर नाही ते इन्क्युबेशन सेंटर आहे का तुमच्या कॉलेजमध्ये? नाही ते जिकडे तुम्ही शिकताय तिकडे? नाही. आणि तुम्ही राहायला कुठे देवयानी? मी आळेफाटा जुन्नर मध्ये. जुन्नर. ते शोधून काढा की जुन्नरच्या इथे लिहून ठेवते. जुन्नरच्या जवळपास कुठे चांगला इन्क्युबेटर सेंटर आहे का? कुठचं चांगला कॉलेज आहे का? कुठचं पॉलिटेक्निक कॉलेज जिकडे इन्क्युबेशन सेंटर आहे तिथे जाऊन हा जे तुमच्या डोक्यातलं आहे ते रजिस्टर करा अंडर स्टार्टअप. ते काय त्या इन्क्युबेशन सेंटरचा तुम्हाला खूप मदत मिळेल. तिकडे तुम्हाला प्रोटोटाइप बनवून टेस्ट करायला चान्स मिळेल. ऐकू येतोय देवयानी? हो सर. ओके. ते तुमच्या कॉलेजमध्ये नाहीये अजून काही इन्क्युबेशन सेंटर असं काही नाहीये? रोबोटिक्सचं थोडंफार म्हणजे मला पण माहिती आहे. हा, सांगा ना बेटा. हा, कारण मला कॉम्प्युटर सायन्स ब्रांच आहे ना आणि आता MSc ला मशीन लर्निंग म्हणून शिकलो आम्ही. तर हा. मशीन लर्निंगचं वन ऑफ द नाही. ऍप्लिकेशन हे रोबोटिक्स पण आहे आणि त्याच्यामध्ये थोडंफार पायथन लँग्वेज वगैरे लागतं. अच्छा, त्यांना ऍक्टिव्हेट करायला. ओके, गुड. सो देवयानी बघा, ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये श्वेता कामत आहे ज्याच्याकडे थोडंसं नॉलेज आहे. तिच्याकडनं पण शेअर करू शकता. श्वेता, तुम्ही देवयानीला टच मध्ये रहा, तिच्याशी बोला. क्या मालूम आप दोनों मिलके कुछ नया तैयार कर दे. एक दो ब्रेन जब साथ में आते हैं, जिनको इस चीज का नॉलेज होता है, और भी बहुत सी चीजें बाहर आ सकती हैं. या येस. Very good, Devyani. You are thinking something altogether different. युनिक आहे. Unique. sir. Very few people think. Let's Yeah. clap for Devyani. Wonderful, Devyani. थँक्यू सर. आमचे एक मित्र आहे. म्हणजे आमचा मित्र म्हणण्यापेक्षा आमचे डॉटरचा एक मित्र आहे. त्यांनी लंडनला रोबोटिक्स केलेलं होतं. त्याचं नाव आहे मंदार मांडके म्हणून. त्यांनी लंडनला जाऊन रोबोटिक्स केलेलं. सो त्याच्याशी आम्ही बोलू आणि त्याच्याकडनं आधी नीट व्यवस्थित समजून घेऊन. आम्हाला माहिती आहे तसं रोबोटिक काय आहे, पण बिझनेस अँगलने आम्ही जास्त कधी विचार केला नव्हता. पण त्यांना कनेक्ट होऊन त्याच्याकडनं आम्ही विचार करून इफ वी कॅन ऍड सम इन्फॉर्मेशन टू यू, वी विल डेफिनेटली शेअर. बट गुड थिंकिंग देवयानी, समथिंग ऑल टुगेदर डिफरंट. येस सर, कारण इंडियामध्ये ऍज अ बिझनेस म्हटलं ना तर रोबोटिक्स अजून तरी तेवढं हे नाहीये, इथे स्कोप नाहीये लर्निंग साठी पण स्कोप नाही असं म्हणता येत नाही. नाही. स्कोप नाही असं म्हणता येत नाही. इफ यू नॅनो म्हणजे फॅक्टरी एस्टॅब्लिश नाही झालेलं तेवढं. हा, एस्टॅब्लिश नाही नाही झालेलं झालंय. जेवढं फॉरेन मध्ये आहे तेवढं. हा, त्याचं कारण आहे आपल्या देशाची जनसंख्या एवढी मोठी आहे. हा. टू सपोर्ट अवर पॉप्युलेशन समवेअर समटाइम्स इट इज बेटर. काही गोष्टी डिले झाले तरी चालतील. अदरवाइज जस्ट इमॅजिन, लॉकडाऊन नंतर सो मच ऑफ अनएम्प्लॉयमेंट अँड सडनली एव्हरीवन स्टार्ट्स थिंकिंग अबाउट ऑटोमेशन. काय होईल? येस, नवीन फील्ड तयार होतील ऑटोमेशन मध्ये, पण
एक फेज येईल जिकडे परत देर विल बी डिसहॅरे. सो काही गोष्टी स्लो प्रोसेसमध्ये आपल्या कंट्रीमध्ये मुद्दामून केले जातात, नॉट टू एफेक्ट द एम्प्लॉयमेंट पार्ट. आपल्या युथला एम्प्लॉयमेंटची गरज आहे. व्हेरी गुड, बट गुड कॉन्ट्रीब्युशन. येस, तेजस वंजारीनी पण काहीतरी टाकलेलं, त्यांच्याकडनं ऐकूया काय आहे ते. म्हणतायत, येस आय हॅव स्टार्टेड बट प्रॉब्लेम इन चुझिंग द प्रोडक्ट. सो त्याचा अर्थ असा आहे की यू हॅव नॉट स्टार्टेड. या, युअर थिंकिंग इज ऑन, दॅट इज गुड. सो तेजस, व्हॉट इज द प्रॉब्लेम यू आर फेसिंग? सर हॅलो. हा, ऐकू येतोय. सर मी ते होम बेकरी चालू केली आहे सर, म्हणजे होम बेकरीचा बिझनेस चालू करायचा बघतोय. हा, गुड. सो यू हॅव ऑलरेडी सिलेक्टेड द प्रोडक्ट. तर त्याच्यात येस येस, बट देर इज 3 प्रोडक्ट सर. हॅव द प्रॉब्लेम इन चुझिंग दॅट 3 प्रोडक्ट सर. व्हॉट? म्हणजे आता तुम्ही बेकरी म्हटल्यानंतर बेकरीचे काय प्रोडक्ट्स असतात? सो यू हॅव टू स्टार्ट. सर ब्रेड, पाव. Correct. So you have to first think in terms of Yes. what is commonly consumed. Masses na काय Okay, लागतं sir. बेकरी मधनं. So first always go for that product Okay sir. and gradually go on adding other products. Important आहे की Yes आपण. sir. Sir, I have chosen 3 products sir. Sorry. 3 products sir. Okay, good. 3 products. What are those? Bread, pav, So and in पण सर त्याच्यात ना cookies, cupcakes and one is biscuits. okay. So Okay. I have confusion in which should I start go for. Okay. So तुम्ही म्हटलं आता 3 प्रोडक्ट सिलेक्ट केलेत. What prompted you to select Yes those sir. products? का तुम्ही ते 3 प्रोडक्ट तुमच्या डोक्यात आले? सर ते म्हणजे फार लोक ते घेतात सर, म्हणजे कन्झ्युमर्स लाईक्स व्हेरी मच. Consumer like that very much. So that means you have perfectly selected something where you know that consumer like that. So चांगली गोष्ट आहे. So सर why not start it in such a fashion की नेहमी म्हणतात ना, start small and then grow big. So येस सर. प्रमाणे आता कोणीतरी सांगितलं मी घरून करते, जसं वैशालीनी सांगितलं. So if you have already put up a, सर. so start doing it from home first. Promote your product. ओके सर. Promote your product. Let people around you know की हे प्रोडक्ट तुमच्याकडे मिळायला लागले. तुमच्या घराच्या बाहेर पाहिजे ओके सर. त्याला ठेवा, लोकांना सॅम्पल साठी ठेवा. सॅम्पल खायला सगळे येतील आणि जर त्यांना टेस्ट आवडली, येस इट विल टेक सम टाइम बट विल पिक अप. पण सायमल्टेनियसली थिंक की लोकांना पाव पण भरपूर लागतात. व्हाय नॉट मेक पाव? सो थिंक अबाउट इट. मी सर आय विल रिसर्च ऑन इट सर. या रिसर्च ऑन इट. येस. Sir, I have chosen one more product which is ragi sir, in Hindi ragi. Ragi. So ragi is one of the product which is high in fiber and very Yeah. much in market. Yes sir. Yes, it's a very highly fibrous product. Lots of calcium in And it. there is a lot more demand in it sir. Yes. Good. So work on it and share your plan, whatever we have done, with us on the WhatsApp. Let's see how we can add value to that. Yeah. या ग्रुप मध्ये कोणाला बेकरी बद्दल काय माहिती आहे का? Who can help Tejas? Anybody who has seen a bakery or worked in a bakery or have started bakery, स्वतःची बेकरी आहे असं कोण आहे? हो सर, मी माझ्या मावशीची बेकरी पाहिली, म्हणजे तिने कसं काम केलंय पाहिलंय. अच्छा. कारण तिने आधी फक्त नानकटाई वगैरे सुरू केलेली, तिचं ते स्पेशालिटी होतं आधी. सो Very तिने good. आधी होम मध्ये सुरू केलं आणि छोटे छोटे ऑर्डर्स घेतले जवळपासच्या याने. आणि जे खूप क्लोज रिलेटिव्ह आहेत ना, तिने त्यांना आधी फ्री ऑफ कॉस्ट दिलं ऍज अ टेस्ट म्हणून. सॅम्पल टिफिन असतो ना,
तसा दिला. तिने तिचे प्लास्टिकचे डबे पण डिझाईन केले, त्याच्यावर लोगो पॅम्पलेट वगैरे लावले आणि व्हेरी ते गुड. नियर बाय हे केले आणि तिचे ओळखीचे काय काय कोकणी रेस्टॉरंट्स वगैरे आहेत ना मँगलोरमध्ये, तर तिथे पण ते सप्लाय केले तिने. व्हेरी मग गुड. ते हळूहळू तिने मग बाहेरच्या स्टेट्समध्ये सुरतकल वगैरे तशा ठिकाणी पण मग ते एक्सपोर्ट करायला लागले टेम्पोने वगैरे. आणि नंतर बिझनेस वाढला ना, सो तिने एक दुकान घेतलं. तिथे असं मशिनरी असतं ना, मशिनरीवर ते आपोआप म्हणजे युनिफॉर्म बेक होतात ना सगळे. मग तसं चालू केलं. मग नानकटाई सोबत बाकीचे बिस्किट्स फ्लेवर्सचे. मग आता ते डायबिटीज वगैरे असतं ना लोकांना, मग त्यांना शुगर फ्री बनवा, तसं सुरू केलं. मग अजून काय काय प्रॉडक्ट सुरू केले. मग आपले साऊथ इंडियन जे ब्रेकफास्ट आयटम्स असतात ना, ते दुकानात सेल करायला ठेवले. हेल्पर्स पण ठेवले. तेजस श्वेता सांगते तेच आम्ही सांगितलं. सुरुवात करा, ग्रॅज्युअली गो ऑन इन्क्रीजिंग युअर प्रोडक्ट रेंज. सर रणजित सरांची पण मी मदत घेतोय. आमचे जे रणजित सर आहेत, हो करेक्ट ते आमच्या ग्रुपमध्ये ते मेंटर आहेत आमचे, तर त्यांनी मला 3 क्वेश्चन दिले. व्हेरी गुड. ते श्वेता कामतने पण काहीतरी शेअर केलं. श्वेता कामतकडनं काही इन्फॉर्मेशन घेता येतं का? आणि आता तिचा गोवापर्यंत पण आहे बिझनेस, म्हणजे बाहेर मँगलोरच्या स्टेट्सच्या बाहेर पण गेले ते. सो तेजस श्वेता कामतकडनं त्यांच्या मावशीचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, त्यांच्याकडनं विचारा काय काय आहे, त्यांचे प्रोडक्ट्स तुमच्याकडे विकता येतात का असं विचारा. तुमचे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे विकता येतात का? कॅन देअर बी एन एक्सचेंज ऑफ दिस वेअर बाय यू गेट ए रेडी मार्केट, शी स्टार्ट सेलिंग युअर प्रोडक्ट्स अँड यू स्टार्ट कीपिंग हर प्रोडक्ट्स, बार्टर सिस्टम मध्ये. सो हे सगळं होता येईल तुम्हाला. या सो वर्क आउट ऑन दॅट. दॅट्स ऑल्सो पार्ट ऑफ बिझनेस प्लॅन, की हाऊ वी कॅन एक्सपांड अवर मार्केट by collaborating with different people of the same line. Good, Shweta, for contributing. Very good. Yeah. और कोई है क्या? और कौन है? Yes, चलो ठीक है. इतने लोगों का मिला. बाकी लोगों का क्या हाल है? Why are they struggling to prepare their business plan? शुभम बगाटे, तुमचा काय स्टेटस आहे बेटा? सर काम चालू आहे माझं, मशरूम कल्टिवेशनचं करतोय मी. अच्छा. पण सर त्याचबरोबर माझा असा प्लॅन आहे की जे वाईल्ड मशरूम असतात, जंगलामध्ये येतात, हो त्यांचं जर म्हणजे रिसर्च चालू आहे माझा. म्हणजे मी रिसर्च पेपर पब्लिश केला लास्ट इयरला स्टेट लेवल मध्ये. अरे क्या बात आहे. व्हेरी गुड. त्यामुळे फंगाईवरती सर माझा स्टडी भरपूर आहे. म्हणजे वाईल्ड जे मशरूम आहेत त्यापैकी आपण किती इकॉनॉमिकली म्हणजे आपलं कल्टिवेट करू शकतो. आणि कुठे कुठे त्याचा उपयोग होतो? सर मेडिसिनल व्हॅल्यू खूप असतात त्याच्या. व्हेरी गुड. सर काही खूप पॉइझनस असतात. हो ते आहेच. म्हणजे सर मी त्याच्या पण 2 कॅटेगरी केल्यात. सर मी पाबळ एरियामध्ये जवळजवळ +38 मशरूम आयडेंटिफाय केलेत लास्ट इयर. सुपर. सर तेच मी स्टेट लेवलला प्रेझेंट केलं होतं रिसर्च पेपर. अरे वा, व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन शुभम. व्हेरी गुड. सो तर मग बोला. तेच काम चालू आहे सर, की मग त्यातले आपण कोणते असं आपण कसं बटर मशरूम वगैरे कल्टिवेट करतो, तसं वाईल्ड मशरूम पैकी आपण कोणतं कल्टिवेट करू शकतो. तर त्याच्यावरती काम चालू आहे सर माझा. ओके. आणि सर नेक्स्ट इयरला मी आविष्कार मध्ये पण ही आयडिया माझी देणार आहे. गुड. व्हेरी गुड. ऑल द व्हेरी बेस्ट शुभम. गुड. असं शांत बसू नका. मी विचारलं तेव्हाच सांगायला पाहिजे असं नाही. दिस प्लेटफॉर्म इज फॉर शेअरिंग. क्या मालूम किसके पास उसका नॉलेज हो और वो आपको नॉलेज दे सके. यस. दूसरा नीरज पटेल से पूछते हैं. नीरज पटेल, आप कुछ कर रहे हो? चलिए दिनेश खोकाड़े से पूछते हैं. कोहाकडे दिनेश, तुमचा काय स्टेटस आहे? हॅलो सर. हॅलो. तुमचा काय स्टेटस आहे? काही करताय का? सर एक 2 मिनिटांनी सांगतो मी. सर मी ट्रॅव्हल मध्ये आहे. ओके. हो हरकत नाही. ओके 2 मिनिटात घरी पोहोचतो. ओके हरकत नाही. ऋषिकेश मेढेकरनं ऐकूया काय आहे का त्यांच्याकडे. हॅलो सर. बोला. सर माझं काऊ फार्मिंगचा बिझनेस प्लॅन केलाय मी. तर तुम्ही म्हटले होते ना, हो तुम्ही म्हटले होते ना असा व्यवसाय शोधा की त्यामधनं 3 ते 4 व्यवसाय चालू शकताय. क्या बात आहे. तर मी काऊ फार्मिंगचा बिझनेस चॉईस केलाय. तर मी काऊ फार्मिंगचा बिझनेस असा चॉईस केलाय की जे आपले काऊ आहेत ना, तर ते मिल्क देणार आहे, आपण ते सेल पण करू शकतोय.
परत त्यांचं जे गोमूत्र असतं, शेण असतं ना, त्यापासून आपण गोबर गॅस निर्मिती करू शकतोय. त्या गोबर गॅस निर्मितीपासून विद्युत निर्मिती करू शकतोय. आणि जे अजून गोमूत्र आणि शेण आहे ना, त्यापासून दाणेदार खत तयार करू शकतो आपण. एक्सलेंट एक्सलेंट एक्सलेंट, व्हेरी गुड व्हेरी आणि जे आपले जे फार्मचं जे लाईट वगैरे आहेत ना, किंवा मग शेतातली मोटर असेल, विद्युत ह्याच्यावर चालणारी, ते सगळं ते आपलं विद्युत निर्मिती होणार आहे ना, ते सगळे आपण त्याच्यासाठी यूज करू. म्हणजे मग आपल्याला लाईट बिल शक्यतो कमीत कमीच येऊ शकतो. जरी आपण लाईटचा वापर केला ना, तर लाईट बिल कमी येऊ शकतो. म्हणजे आपला खर्च तिथं वाचतो. गुड. आणि हे खत निर्मिती करून आपण आहे ना बाहेर सेलिंग करू शकतोय. आणि जे गोबर गॅस असतो ना, जे आपले कर्मचारी असतील समजा फार्मवर, त्यांच्या तिथं घरांना ते आपण प्रोव्हाइड करू शकतोय. म्हणजे मग त्यांना पण गॅसचं नको टेन्शन विकत घेणे, किंवा मग त्यांना पण खर्च वाचवू शकतोय. सो याला तुम्ही डॉक्युमेंट केलंय का? याचा प्लॅन बनवायला सुरुवात केली आहे का तुम्ही? हो सर, प्लॅन बनवायला सुरुवात केली. मी एका ठिकाणी व्हिजिट देऊन आलो आणि आता जस्ट व्हिजिटच देऊन आलोय. अच्छा अच्छा, ओके, गुड गुड, व्हेरी गुड, ऑल द व्हेरी बेस्ट. हो, पण मग मला त्यांनी जे थँक्यू सर, मला जे फायनान्शियल त्यांची अमाऊंट बघायची होती, पण मग त्यांनी मला ते असं पूर्णपणे डिटेल्स मध्ये नाही सांगितलं. ते म्हणे आम्ही एवढे डिटेल्स नाही देऊ शकत. मी कॉलेजमधून मी एकदा गेलो, पण माझ्याकडे लेटर नव्हतं, तर मला तिथनं परत 50 किलोमीटर घरी यावं लागलं. मग मी परत कॉलेजमध्ये गेलो, लेटर घेतलं, तिथून परत मी तिकडे गेलो आणि तिथून मग इन्फॉर्मेशन घेतली. दॅट शोज युअर डिटर्मिनेशन, दॅट क्लिअरली इंडिकेट करताय की तुम्ही त्याचा सिरियसली विचार करताय. व्हेरी गुड ऋषिकेश. थँक्यू सर. थँक्यू सर. व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. आय थिंक दिस वॉज वंडरफुल. लॉट ऑफ पीपल प्रेझेंटेड. दॅट्स व्हेरी गुड. सो आता ऍटलिस्ट माझा क्वेश्चन असा आहे, काही अडचणी येत आहेत का हे बिझनेस प्लॅन बनवण्यात? समजलं नाहीये का? असं काही आहे का कोणाला? काय असतं बिझनेस प्लॅन, असं काही आहे कोणाला? चॅट मध्ये तुम्ही आपलं हे टाकलं तरी चालेल. दॅट इज गुड इनफ. सर, माझा असं प्रॉब्लेम आहे की मला फिक्स कॉस्ट म्हणजे पूर्ण हे फार्मची वगैरे काढायची, पण मग सध्या मला हे होत नाही. ओके, काढता येत नाही. तर तुम्ही तुमचं जे काय तुमच्या डोक्यात आहे ना, ते आमच्याशी, हो सर. ओके, हो सर. व्हॉट्सअपवर आमच्याशी इंडिव्हिज्युअली शेअर करा. मग आम्ही एक आमच्या दृष्टीने गेस करून तुम्हाला एक तुमची फिक्स्ड कॉस्ट टेंटेटिव्ह बनवून पाठवू. आणि त्या फिक्स कॉस्टकडे तुम्ही बघा, आणि मग त्यात जे काय तुम्हाला मॉडिफिकेशन, ऍडिशन, डिलीट करायचे ते करा. म्हणजे तुमचा एक रफ फिक्स्ड कॉस्ट तयार होईल. हो सर, आणि माझा असा प्लॅन आहे की डायरेक्टली स्टार्ट नाही करायचं पूर्णपणे. जसं जसं मला हळूहळू प्रॉफिट होईल का, तसं तसं मी मशिनरी ऍड करत जाणार. मग ते स्टेप वाईज करत जाणार. कारण की बिझनेसचे 2 पैलू असतात ना, आपण एकच पैलू धरून नाही चालू शकत प्रॉफिटच. बरोबर. कारण की मला लॉसचा पण विचार करू शकतो. मला आधी स्टार्टिंगला जेवढाच बिझनेस करता येईल की मी लॉस पण सहन करू शकतोय. हो, म्हणून त्याला नाव आहे बिझनेस प्लॅन, की मी माझा व्यवसाय कशा प्रकारे करीन, ज्याच्यामुळे की मी ग्रोथ ओरिएंटेड राहीन. इट इज नॉट वन टाइम जॉब, इट्स ए कंटिन्युअस जॉब, इट्स ए कंटिन्युअस प्लॅनिंग. त्याला म्हणून आपण म्हणतो बिझनेस प्लॅन. प्रत्येक 3 महिन्यांनी बिझनेस प्लॅन चेंज होत असतो. प्रत्येक दिवशी बिझनेस प्लॅन चेंज होत असतो, अकॉर्डिंग टू द चेंजेस इन सिच्युएशन, अकॉर्डिंग टू द चेंजेस इन money in hand, according to the changes that happens in the business. So business plan हा खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. मी तुम्हाला एक पॉवर पॉइंट दाखवतो आता. एका स्टुडंटनी स्वतःचा बिझनेस लोकांसमोर कसा मांडलेला, सो बिझनेस कसा मांडलेला ते पटकन क्विकली मी दाखवतो, तर तुम्हाला पण लक्षात येईल. त्याप्रमाणे तुम्ही पण तुमचा एक छोटासा पॉवर पॉइंट बनवून ठेवू शकता. सो लेट मी शो यू. दिसतोय सगळ्यांना? येस सर. येस. सो मी फटाफट दाखवतो. हे एक टिफिन सर्व्हिस कम रेस्टॉरंट, आणि त्यात पहिली गोष्ट ऍज युजल, तेजू तू सांगत जा आणि क्विकली हे करती जा. ओके, तुम्ही पण वाचू शकता. कोणी वाचू शकता काय लिहिलंय? हाय. हा,
म्हणजे काय, कशासाठी टिफिन सर्व्हिस. ओके, कशी कल्पना आली, काय झालं, तुम्ही वाचा, प्रत्येकाने वाचून झालं की मला सांगा. और मकान, it is roti bracket food which is first food most essential. ओके, व्हेरी गुड. आणि जे मायग्रेंट्स बाहेरून इकडे काम करायला येत होते ते एकटेच असायचे, त्यामुळे त्यांना गरज होती, ते कुक करू शकत नव्हते. लोअर परेल जिकडे करणार होते बिझनेस हा सुरू करणार होतो, तिकडे सगळे ऑफिसेस हब शिफ्ट झाले, ऑफिस सुरू झालं. हाऊस इज सिच्युएटेड जस्ट 50 मीटर्स फ्रॉम ऑल दिस ऑफिसेस. घर जिकडून बनवणार होते ते अगदी 50 मीटर वरतीच होतं. रिसोर्सेस, जे मटेरियल लागणार आहे, रॉ मटेरियल, दॅट वॉज अवेलेबल ऍट डिस्पोजल, पटकन आणू शकत होते. घरातला प्रत्येक फॅमिली मेंबर खूप छान जेवण बनवत होते, त्यामुळे सुद्धा कल्पना सुचली. आणि कम्पॅरेटिव्हली लोकांपेक्षा घर पण मोठं होतं, किचन पण मोठं होतं, जिकडे आपण मोठ्या प्रमाणात कुकिंग करू शकत होतो. मोठा फ्रीज, खूप पाणी 24 तास, इझी ऍक्सेसिबिलिटी ऑफ मार्केट फॉर रॉ मटेरियल. तर वरती लिहिलेलंच आहे, रिसोर्स अवेलेबल, स्पेस 10,000 स्क्वेअर फीट अवेलेबल फॉर रिझनेबल ऍट रिझनेबल रेट. स्पेस सुद्धा, त्याचे सुद्धा आम्ही बघितलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या तेव्हा आयडिया आली की रिलायबल टिफिन सर्व्हिस सुरू करूया. काय आपण शोध लावला, सर्व्हिस सुरू करायचं जेव्हा कल्पना आली तेव्हा आपण रिसर्च काय केला, वेगवेगळ्या ऑफिसेसला व्हिजिट केलं, कॅन्टीन, कॅफेटेरिया, टिफिन सर्व्हिस जिकडे बनवतात तिकडे गेलो, स्टाफ कॅटेगरी कुठच्या प्रकारची आहे, लोकांचे खाण्याच्या पद्धती आहेत, काय आहेत त्याचा अभ्यास केला, ते किती पैसे खर्च करतात या टिफिन सर्व्हिसवर ते बघितलं. तेव्हा कळलं की 26% लोक बाहेर ऍव्हरेज खातात, 40% स्पेंड करतात 100 ते 120 मध्ये, 18% 130 to 200 रुपये स्पेंड करून बाहेरचं हे खातात, 10% चेंज द रेस्टॉरंट, म्हणजे वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना जायला आणि खायला आवडतं, बिटवीन 120 to 500 रेंज मध्ये खर्च करतात. सर्वात शेवटी असं कळलं की टार्गेट या सगळ्या कॅटेगरीजना आपण जर टार्गेट केलं, आपले कस्टमर्स अबाउट 4,830 कस्टमर्स आपल्याला आहेतच, जे 200 पर डे, वी नीड अबाउट 200 पर डे टू एन्जॉय द प्रॉफिट्स. म्हणजे आपल्याला 200 तरी कस्टमर्स टिफिन सर्व्हिस प्रोव्हाइड करायला. म्हणजे त्याचा स्टडी असा होता की त्याला लक्षात आलं की त्याच्या स्टडी प्रमाणे त्याला लक्षात आलं त्या एरियामध्ये कमीत 5,000 लोक असे आहेत जे दररोज बाहेर जेवतात. त्या 5,000 पैकी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जर 200 लोक यायला लागली की हा व्यक्ती व्यवस्थित प्रॉफिट कमवेल. विजिटेड नियर बाय रेस्टॉरंट, काय बाकीच्या रेस्टॉरंट्सला व्हिजिट केलं, त्यांचं प्राइसिंग कसं आहे, ते कशा प्रकारची सर्व्हिस कस्टमरना देतात, त्यांची सर्व्हिसची क्वालिटी काय आहे, लोकांना विचारपूस करतात की नाही, किती वेळात तुम्ही जेव्हा ऑर्डर देता तेव्हा तुमचं जेवण तुमच्या टेबलावर येतं, सगळं बघितलं. मेन बघितलं म्हणजे हायजीन फॅक्टर, ते म्हणून मोठ्या ह्याच्यात लावलंय. हायजीन फॅक्टर म्हणजे काय, जेव्हा किचन मध्ये आपण जातो तेव्हा जेवण करायची एरिया स्वच्छ आहे की नाही, भांडी व्यवस्थित आहे की नाही, भाज्या कशा धुवून कापतात की नाही, हायजीनला महत्व दिलं गेलं. आणि व्हरायटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण तिकडे बनवलं जातं. रश अवर्सिंग म्हणजे जेव्हा गर्दी होते तेव्हा गर्दीमध्ये लोकांशी कशी वागणूक केली, असं नाही की एक मनुष्य एका टेबलवर बसलेली आहेत लोक, त्यांचं जेवण अजून आलेलं नाही, त्या गर्दीच्या वेळेला कसं हँडल करतात कस्टमरना ते पण बघितलं रेस्टॉरंटमध्ये. एक्झिस्टिंग टिफिन सर्व्हिस, ज्यांची ऑलरेडी टिफिन सर्व्हिसचा बिझनेस आहे, किती क्वांटिटी त्या टिफिन मध्ये येते, काय काय येतं, चपाती, भाजी, भात, क्वांटिटी किती आहे, ती एका माणसाला सफिशियंट आहे की नाही, त्या क्वांटिटीच्या मनाने त्यांचं प्राइसिंग केलं आहे की नाही, आणि रोज काही व्हरायटी असते का, रोज एकच प्रकारची भाजी, एकच प्रकारची डाळ असं असतं, ते सुद्धा आपण टिफिन सर्व्हिस मध्ये बघितलं. आम्ही टिफिन सर्व्हिस मध्ये जाऊन ऑर्डर केली आणि टेस्ट केलं फूड, कशा प्रकारचं जेवण मिळतं, चांगली टेस्ट आहे का, कशी टेस्ट आहे ते पण बघितलं. आणि आम्हाला असं कळून चुकलं की वेगवेगळ्या क्लायंट्स, जे आपले पर्स्पेक्टिव्ह क्लायंट्स असं आम्हाला वाटले, त्यांच्याकडून आम्हाला असं कळलं की काही माणसं अशी आहेत की त्यांना आवडतं नाही आवडतं, पण त्यांची मजबुरी आहे, त्यांना खायलाच लागतं कारण ते कुक करू शकत नाही.
म्हणून टिफिन सर्व्हिस सुरू करतात. प्राइसिंग कधी प्रॉब्लेम नाही, कारण त्यांना पैसे मिळतात, त्यांना खाण्याचे पण वेगळे पैसे मिळत असतील, सो टिफिन सर्व्हिस अफोर्ड करू शकतो. पण फक्त काय काय जणांना असं वाटलं की बाबा कुठे जेवण बनवत असतील, स्वच्छ असेल की नाही, वापरलेल्या भाज्या चांगल्या धुतलेल्या असतील की नाही, आणि हायजीनला महत्व दिलं गेलं असेल की नाही. हॅपी विथ द कॉन्टेक्स्ट असंही कळून चुकलं की जेवढं जेवण टिफिन मध्ये येतं एका माणसाला सफिशियंट आहे. पण खूप जण अनहॅपी होती. त्यांचं पॅकिंग जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा, कारण प्लास्टिकचं जेव्हा पॅकिंग असायचं तेव्हा डबा उघडल्यावर एक प्रकारचा वास यायचा, कारण प्लास्टिकमध्ये युजली स्वच्छ जर धुतलं गेलं नाही, त्याला ओपन करून ठेवलं नाही, तो वास येतो. स्टीलमध्ये पॅकिंग करायला लागले तर जेव्हा डाळ यायची तेव्हा कधी कधी डबेवाले घेऊन यायचे तेव्हा सांडायची, त्यामुळे पॅकिंग मध्ये लोक नाराज होते. व्हॉट वी ऑफर, आमच्या रिलायबल टिफिन सर्व्हिस काय देणार, आम्ही दुसऱ्यांपेक्षा वेगळे कसे आहोत, आमचं USP त्या दिवशी आपण डिस्कस केलं, युनिक सेलिंग प्रपोजिशन. हायजीनला आम्ही एवढं महत्व दिलंय, लोकांपेक्षा जास्त आम्ही हायजीनला महत्व दिलंय, इथपर्यंत की कोणी आमचं किचन जर चेक करायला आलं की आम्ही कुठे जेवण बनवतोय बघायचं असेल, कशा प्रकारे बनवतो बघायचं असेल, तर कोणीही व्हिजिट करू शकतो कधीही, आणि आम्ही त्यांना आमचं स्पिक अँड स्पॅन तुम्हाला दिसतच आहे फोटोमध्ये दाखवू शकतो. विदाऊट नोटीस सुद्धा कोणी येऊ शकतं, अचानक बघायला आलं तरी आमचं किचन नेहमीच सारखं सेम असतं. फ्रेश व्हेजिटेबल्स, दादर मार्केट जवळ असल्यामुळे ताज्या भाज्या आणि ताज्या भाज्याच बनवल्या जातात. बेस्ट ऑफ द इन्ग्रेडियंट्स, सगळं मार्केट रिसोर्स आमच्या आजूबाजूलाच आहे, त्याच्यामुळे जे काही आम्ही रॉ मटेरियल वापरणार ते सगळं बेस्ट इन्ग्रेडियंट्स, क्वालिटी चांगली असणार. केटरिंग टू ऑल, मराठी, साऊथ इंडियन, गुजराती सगळ्या प्रकारचं जेवण टिफिन मध्ये मिळू शकतं. एव्हरी डे मेनू चेंज होतो, कारण प्रत्येकाला रोज तेच जेवण, आपल्याला सुद्धा चपाती भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो, त्यामुळे आपण मेन्यू चेंज. डेली, वीकली, मंथली सर्व्हिस, कुपन बेस्ड, सो नो लॉस. म्हणजे असं की ज्यांना समजा तुम्हाला 2 दिवस नको आहे डबा, कधी कधी कंटाळा आला, बाहेर कोणाबरोबर तरी पार्टीला जायचंय, तो टिफिन नाहीये, सो आम्ही कुपन सिस्टम सुरू केली. जेव्हा कुपन देणार तेव्हा तुम्हाला टिफिन मिळणार. टाइमली डिलिव्हरी इन स्पिल प्रूफ पॅकिंग, जे पॅकिंग दाखवलेलं आहे ते एवढं टाईट पॅकिंग असेल की डाळ किंवा लिक्विड काही भाजी असेल तर ती सांडणार नाही, जेणेकरून तुम्हाला कंटाळा येणार नाही उघडल्यावरती. आणि उरलं असेल तर ते तुम्ही रिपॅक करून घरी पण घेऊन जाऊ शकता तसं. आणि कॉन्स्टंट फीडबॅक थ्रू फोन कॉल्स, सतत आम्ही विचारत राहणार की कसं वाटलं, काय वाटलं. हा, कोण असतील आमचे कस्टमर, 26% आम्ही जे 4800 बाहेर जेवतात तेच मेनली आमचे कस्टमर असणार. लुकिंग फॉर कम्प्लीट बट हायजीन मील. चान्स टेकर्स तुम्ही वाचू शकता, सिम्पल आहे. कॉर्पोरेट हाऊसेस जिकडे किचन कॅन्टीन फॅसिलिटी नाही ते मेनली बाहेरून डबे मागवतात, ते आमचे कस्टमर्स असतील. आणि फॉरेन व्हिजिटर्स बाहेरून येणारे, ऑफिस कॉन्फरन्स जेव्हा होते तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना जेवण पुरवू शकतो. थाळी, हा आहे, आमचे कॉम्पिटिटर्स आहेत 2 किलोमीटरवरती. अजून कोण आहे 13 उडपी रेस्टॉरंट आहेत. ते जे ब्रॅकेटमध्ये फिगर्स लिहिले आहेत त्यांच्याकडे थाळी मिळते 160 ते 190 पर्यंत रेंजमध्ये थाळी मिळते. 7 हाय एंड, थोडेसे वरच्या लेवलचे, हायर दॅन उडपी, 250 to 300 थाळी मिळते, प्लस त्याच्यात एक एक्स्ट्रा स्वीट पण असतं. टिफिन सर्व्हिस 175 to 200 रेंजमध्ये. ओके, हे सगळं आम्ही बघितलं जेव्हा आमच्या कॉम्पिटिटर्स 2 किलोमीटर रेडियस वरती होते. आला म्हणजे आपण जे मेनू बघतो त्याच्यात आपण ऑर्डर करतो. उडपीमध्ये 100 to 120, त्याच्यात हाय एंड मध्ये 160 to 200, समजा बघून आपल्याला ऑर्डर करून काही मागवायचं असेल तर. आणि 8 बार आणि रेस्टॉरंट आहे तिकडे सुद्धा 250 to 350 रेंजमध्ये मिळते थाळी. अजून आमचे कॉम्पिटिटर्स म्हणजे टिफिन मंत्रा, सोल केअर, लंच बॉक्स 365, स्पाइस बॉक्स, हे सुद्धा टिफिन सर्व्हिस. म्हणजे स्विगी एक्सप्रेस आणि झोमॅटोनी आपण जर ऑर्डर दिली फोनवरती तर आपल्याला जेवण आणून देतात. चुल्हा टिफिन सर्व्हिस, हे अजूनही टिफिन सर्व्हिसने आमचे कॉम्पिटिटर्स आहेत. हे पण आमचे कॉम्पिटिटर्स आहेत, कारण रेडी टू कुक फूड जर आपण आणला बाहेरून, मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलं की आपण वेळ प्रसंगी खाऊ शकतो. इंडिया किचन, परंपरा, MTR अँड गेट्स. हाऊ मच मेन,
म्हणजे आम्ही आमचं प्राइसिंग काय केलेलं आहे, स्पिल प्रूफ कंटेनर मध्ये आम्ही जे आमचे फूड देणार आहोत ते 250 रुपये. ते फूड एवढं असेल की 2 माणसांना पुरेल, आणि तेच वेगवेगळं घेतलं तर हे त्याचं प्राइसिंग आहे. हे त्यांनी प्राइसिंगचं चार्ट दाखवलंय. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण 3 कॉस्टचे गोष्टी केले ना, तसं की आपण थाली नॉर्मल किती, रोटी बनवायला किती खर्च येतो, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, मार्जिन किती, आणि मेनू मध्ये त्याचा रेट किती, हे त्यांनी व्यवस्थित दाखवलंय. हे पब्लिकला दाखवण्यासाठी नाही, प्रेझेंटेशनसाठी हे बनवलं. हा सिक्रेट असतो, हा कोणाला दाखवायचा नसतो. सो हे त्याचं मेनू कार्डचं रेट अनालिसिस आहे. आणि हे प्राइसिंग कसं केलं त्यांनी, 250 रुपये थाली, एका थालीमध्ये काय काय असणार ते दाखवलं. त्याचे 63 रुपये प्रोडक्शन कॉस्ट येते, आणि ती थाली 250ला लोकांना ऑफर करणार. आणि हा प्राइसिंग कशामुळे ठरलं, तर मार्केट सर्व्हे मध्ये त्यांना कळलं की लोकांना ह्या पैसे द्यायचा काहीही प्रॉब्लेम नाहीये, जर ते क्वालिटी प्रोडक्ट असेल, हायजिनिकली नीट तयार केलं असेल, आणि जसं आपण म्हणतोय दोघांसाठी पुरतोय म्हटल्यानंतर एकाला 100 नाही ते 150 रुपयात जेवण पडतोय, अँड नो वेस्टेज कॅन कॅरी होम. हे जे गोष्टी आहेत, यामुळे हे प्राइसिंग आम्ही फिक्स केलं. एक्सपेक्टेड कस्टमर स्पेंड एक ॲव्हरेज घेतलं त्या सर्वे प्रमाणे की युजली एक कस्टमर 200 रुपये लंचवर खर्च करतो, तर त्याचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 50 रुपये येतो, मार्जिन 150 रुपये, म्हणजे 300% मार्जिन. त्यामुळे 200चा ब्रेकअप हा. हाऊ आय रीच माय कस्टमर, कशी मी हे करणार, डोर टू डोर सर्व्हिस असेल, डायरेक्ट डिलिव्हरी असेल, डब्बावाल्यांचा उपयोग करेल, आणि लार्ज क्वांटिटी असेल तर साईटवर जाऊन कुक करणार. हे आमचं डिस्ट्रीब्युशन असेल. कशी ॲडव्हर्टायझिंग करणार त्याच्याबद्दल माहिती दिली आहे त्यांनी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट शेवटी आपण म्हणतो ना, सेटअप म्हणजे सुरुवातीचा खर्च काय काय आहे त्याचे नीट डिटेल्स दिले आहेत, बघून घ्या. या स्लाइडवर मी 1 मिनिट थांबतो, म्हणजे सगळ्यांनी वाचून घेतलेलं बरं. आणि वी विल शेअर दिस पॉवर पॉइंट विथ यू, बट स्टील लुक. लँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, साईट डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे त्यांनी. बिल्डिंगची एरिया काय, इंटिरियर वर्क, रिनोव्हेशन, ते जे तिकडे लिहिलंय ते काय काय आहे तेच त्यांनी सांगितलंय. ब्रेकअप आहे, मशिनरीमध्ये काय काय असणार त्याचा ब्रेकअप आहे, फर्निचरचं डिटेल आहे काय काय आहे, आणि त्याच्यावर खर्च कसा येतोय, त्याच्यावर स्वतःकडनं किती कॉन्ट्रीब्युट करतोय, फॅमिली आणि फ्रेंड्स कडनं किती पैसे त्यांना मिळायला चान्सेस आहेत, आणि बँकेकडनं कितीचा लोन घेत आहे 12% व्याजावर. ही आता फिक्स्ड कॉस्ट. त्याचं पण खूप छान डिटेल दिलंय. तुम्ही हे स्लाइड नीट बघा, आणि तुम्ही पण तुमचा जेव्हा बिझनेस प्लॅन बनवत असाल याच प्रकारे नीट डिटेलिंग करा. हॅलो सर. हा बोला प्राजक्ता बेटा. सर, कोणाला बिझनेस साठी पॅकिंग मशीन पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याशी. हो बिलकुल. कोणाला पॅकिंग मशीन पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सॉरी काय म्हणाला तुम्ही? कोणाला बिझनेस साठी पॅकिंग मशीन पाहिजे असेल ना. हा, तुमच्याकडे पॅकिंग मशीन्स आहेत का? तुम्ही करता काय? हो. ओके. ते केव्हापासून हे बिझनेस करताय? 5 वर्ष झाले असेल सर. अच्छा. आणि तुम्ही त्याचा प्रमोशन कसं करताय? सर म्हणजे माझे चुलते बनवतात ते. ओके. आणि तुम्ही लस्सी पॅकिंग वगैरे, रेशनिंग वगैरे. हा ओके. ते तुम्ही काय करू शकता, त्याचे काय जे काय आहे त्याचा काय ब्रोशर विषर असेल ते आमच्याशी शेअर करा, मग आम्ही आमच्या ग्रुपमध्ये टाकू ते. हो चालेल सर. या ओके. थँक्यू. ओके. जर कोणाचा काय प्रश्न नसेल तर ओव्हर टू सचिन सर. येस, थँक्यू सर. आणि तुम्ही आता तो फॉर्मॅट भरायला लागा नक्की. तुम्हाला आपण दिला होता पाठीमागचं सेशन झालं तेव्हाच. तुम्ही लिहायला सुरुवात करा, कारण लिहिलेल्या गोष्टी तुम्हाला अशा प्रकारे पीपीटी मध्ये टाकता येणं शक्य होईल. आणि तुम्ही कॉल करा. मला पण एक 3 ते 4 कॉल्स आले आणि मी त्यांना मदत केली.
व्हेरी मला वाटतं की तुम्ही बोलला नाही तर ते होणार नाही. आणि एकदा तुम्ही असं केलं ना, की आपण सगळ्यांना असं प्रेझेंट करायला लावू, ज्यांना कोणाला वाटत असेल की माझी आयडिया मला सांगायची आहे. येस येस. असं काही नाहीये की कोणी कॉपी करेल. कॉपी करणं एवढं सोपं नाहीये. व्हेरी ट्रू. आता कोणतरी रोबोटिक बद्दल बोललं ना, इट्स नॉट पॉसिबल टू कॉपी सो क्विकली. इव्हन पॅकिंग बद्दल आता प्राजक्ता बोलले नाही. येस, व्हेरी गुड. आणि तुम्ही वेगवेगळ्या टेरिटरीज मधनं आहात. म्हणजे मी दोघींना आता सांगितलं, प्राजक्ता आणि अजून कोणीतरी होतं, प्रियांका, की तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्येच काम करायचं ना. एक यवतमाळला आहे, एक संगमनेरला आहे. तुम्ही एकत्रित काम करा बरं. Yeah. वेळ वाचेल, प्लॅन करा तुमच्या टेरिटरीज मध्ये. राईट. सो तुम्ही ते लिहायला नक्की सुरुवात करा. आणि लिहिताना आता काय सुरुवात करू अशी अडचण असेल तरी नक्की कॉल करा. आम्ही तुम्हाला मदत करू, कारण सगळ्यात शेवटी हे महत्वाचं आहे. आणि Right. फायनान्शियल्स आपण सगळे व्यंकटेश सरांना पण दाखवून घेऊया, खास करून, कारण त्यांचा इंडस्ट्रीतला वेगळा अनुभव आहे. त्यातल्या गोष्टी आपल्याला बारकाईने त्यांच्याकडनं समजतील. येस, करेक्ट. तर मला वाटतं आपण थांबूया मग आज. उद्यासाठीची परत सूचना सगळ्यांना. उद्या 2 सेशन्स आहेत, 3 ते 4 आणि 5 ते 6. 3 ते 4 मध्ये परत एक नवीन उद्योजक आपल्याला भेटायला येणार आहेत. एक नवीन वेगळा विषय घेऊन रणजित सरांसोबत. तर 3 आपण बरोबर 2:45 ला जॉईन होऊया. आणि परत 5 वाजता व्यंकटेश सरांसोबत आपल्याला वेगळ्या विषयावरती चर्चा करायची आहे. एक प्रश्न विचारू शकते का व्यंकटेश सरांना? येस सानिका, बोला बेटा. सर, आपण जेव्हा म्हणजे बिझनेस प्लॅन करतो ना, तर तेव्हा आता सपोज मी बिझनेस प्लॅन करतेय, तर मी कशाच्या बेसवर बिझनेस प्लॅन करणार की माझ्याकडे काहीतरी फंड्स आहेत नाही का, काहीतरी अमाऊंट आहे माझी, बट ती माझ्या हातात नाहीये. माझ्याकडे 10-12 लाख रुपये आहेत, पण मी ते लोकांना काही कारणाने वापरायला दिलेले आहेत किंवा काहीतरी त्याच्या मागे, आणि मी त्यांच्याकडून फिक्स डेट घेतल्या की ते पैसे मला ते लोक ह्या तारखेला देणार आहेत, आणि त्याच्या हिशोबाने मी माझं बिझनेस प्लॅनिंग चालू केलं आणि एक्झिक्युशन पण चालू केलं. आणि आता माझं जे काही म्हणजे फंड्स येणार होते, ते जसे जसे फंड्स येत गेले ते मी माझ्या बिझनेस प्लॅन मध्ये एक्सपेन्सेस करत गेले. आणि आता जे पुढचे येणारे प्लॅन प्रमाणे जे फंड्स येणार होते ते एकदम स्टक झाले. म्हणजे 3 ठिकाणावरून माझे फंड्स येणार होते की जे माझेच होते, जे लोकांनी मला ऑलरेडी कमिटमेंट दिल्या होत्या. आता माझा 100% सेटअप रेडी आहे शॉपचा, पण त्याच्यामध्ये मटेरियल फिल करायला आता माझे फंड स्टक झालेले आहेत. करेक्ट. मग बिझनेस प्लॅन करताना ह्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? प्रिकॉशन म्हणजे हे बाकीच्यांसाठी पण लेसन लर्न होईल ऍक्च्युअली. हो. जे म्हणून आपण काय म्हटलं त्या दिवशी, बिझनेस प्लॅनचे 3 प्रकार असतात. एक ऑप्टिमिस्टिक प्लॅन, पेसिमिस्टिक प्लॅन आणि रिअलिस्टिक प्लॅन. सो ऑप्टिमिस्टिक प्लॅन असं असतं की ज्यांनी कमिट केले त्यांनी पैसे दिले असते, ते तुमचं परफेक्ट झालं असतं. त्या तिघांनी जर वेळेवर पैसे दिले असते, ते तुम्हाला ही अडचण आली नसती. दॅट इज ऑप्टिमिस्टिक प्लॅन. पेसिमिस्टिक प्लॅन असं आहे की बापरे, अर्धे लोक देणारच नाही, काही ना काहीतरी कारण सांगतील, लॉकडाऊन झालं, हे झालं, ते झालं, तर मी काय करू? त्यावेळेला आपल्याला स्वतःची तयारी आधीपासून करून ठेवावी लागते की मी कुठे अप्रोच करू, जर हे नाही आलं ते माझं व्यवसाय थांबलं नाही पाहिजे. तर तुम्ही, मला असं वाटतं की हॅव यू गॉन टू बँक टू सीक मुद्रा लोन और समथिंग? नो सर, ऍक्च्युली मीन्स काय झालंय की माझ्या नावावर 2-3 जणांनी लोन पण घेऊन ठेवलेले आहेत माझ्या फॅमिली मेंबर्सने. त्यामुळे आता माझ्याकडे तेवढी लायबिलिटी पण नाहीये की मला लोन्स मिळतील. माझ्या भावाने 16 लाख रुपये लोन माझ्या नावावर घेतले, माझ्या बहिणीने माझ्या नावावर गाडी घेतली, माझ्या हस्बंडने माझ्या नावावर गाडी घेतलेली आहे, आणि ते सगळे माझ्या नावावर आहेत. त्यामुळे मला आता कुठली बँक लोनही देत नाही. हा प्रॉब्लेम आहे. अच्छा, मग तुम्हाला अजून कुठचा ऑप्शन एक्सप्लोर करता येईल? पण चुकून सुद्धा मायक्रो फायनान्स आणि हे जे आहेत त्यांचे नीट पेपर वाचल्याशिवाय लोन घेऊ नका, कारण त्यांचे इंटरेस्ट रेट खूप जबरदस्त असतात. हेच जर गोष्ट आहे तर तुम्ही लोकल पतपेढी असते ना, कोऑपरेटिव्ह बँक्स असतात ना, त्यांच्याशी जाऊन बोलून बघा की असं आहे, असं पोझिशन आहे, मला वर्किंग कॅपिटल पाहिजे, कारण तुम्ही प्रोडक्ट माल विकत घेणार आहात, बरोबर आहे ना? येस. तुम्हाला माल विकत घ्यायचा आहे, तर मला वर्किंग कॅपिटल पाहिजे की मला माल विकत घेण्यासाठी हे पाहिजे. सो मला थोडं फंडिंग तरी द्या. आणि ते एक झालं. दुसरं म्हणजे असं
की जे तुम्हाला माल सप्लाय करणारे आहेत त्यांच्याबरोबर नेगोशिएट करा की पिरियड ऑफ क्रेडिट पिरियड, की क्रेडिटवर माल देऊ शकतील का. अच्छा. जर क्रेडिटवर माल थोडा जरी मिळालं तरी चालेल. असं नाही की तुम्हाला 10 लाखाचा माल पाहिजे आणि तुम्ही त्याच्याकडनं फुल 10 लाख मागताय. त्यांनी तुम्हाला जर दिलं तेवढं माल तरी तुमच्या दुकानात येईल. असे 10 डिफरेंट पीपल इफ यू कनेक्ट, चांसेस है कोई आपको दे देगा, क्योंकि बहुत लोग को लगता है कि चलो ठीक है लेके जाओ, आपकी दुकान है, गारंटी है, आप यहाँ रहते हो, आपका घर पक्का है, यानी सिक्युरिटी मिळते त्यांना. तर ते द्यायला. सो फाइंड आउट if they are willing to give you their products on credit basis for some period. आणि त्यांना जसं त्याप्रमाणे एक्सप्लोर करा. पण नेहमी ABC असे 3 प्लॅन बनवून ठेवायचे पहिल्यापासून, स्टार्ट करायचा आधीपासून. आणि त्यांना मागे लागा ज्यांच्याकडनं पैसे येणे, की त्यांना मला पाहिजे, मी तुम्हाला तुमच्या वेळेला मला जेव्हा गरज आहे तुम्ही मला द्यायला पाहिजे, हे करून इन्सिस्ट करा. 50% तुमचं काम होऊन जातो, इफ नॉट 100%. येस सर, येस. ट्राय इट आउट. ऑल द बेस्ट बेटा. ओके सर. या, थँक्यू सर. या सचिन सर. चालेल. असे अनेक प्रश्न असतील आणि चांगलं झालं सानिका मॅडम तुम्ही शेअर केलं, कारण यदा कदाचित आपल्याही बाबतीत भविष्यात अशी काही परिस्थिती येऊ शकते, तर आपण ती काळजी घेऊया. अशा प्रकारचे प्लॅन्स कसे कसे असतात त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करा आणि तो प्लॅन करताना मी तुम्हाला मदत करू, त्यामुळे तुम्ही प्लॅनिंगला सुरुवात तर करा. आपण थांबतोय मग आज आणि उद्या परत 2:45 वाजता आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन. हॅव अ वंडरफुल टाइम. सचिन सर, तुम्हाला एक क्वेश्चन आहे. थोडं मला प्रॉब्लेम झालाय की मी किती असाइनमेंट सोडवल्यात ते मला एक्झॅक्टली म्हणजे कळतच नाहीये. वा वा वा, छान. असे प्रश्न कोणाकोणाला मला फोन करा रे तुम्ही सगळे. मस्त. ऍक्च्युली ते ओपनिंगचं गडबड ते सगळं आणि सगळं माल सेटअप लावायचं तोपर्यंत थोडं माझं ते कन्फ्युजन झालं. बरंच कॉलेज पण अटेंड करतेय मी. नाही हरकत नाही. सांगतो तुला. सुपर. ओके, थँक्यू सर. सो हे त्यांचा नो प्रॉफिट नो लॉस पॉइंट कसं काढलंय त्यांनी. 150 रुपये मार्जिन आहे, त्यामुळे महिन्याला 4237 कस्टमर पाहिजे. पर डे 150 कस्टमर पाहिजे. त्यांचा रेस्टॉरंट 8 तास उघडा असेल, त्यामुळे प्रत्येक तासाला 18 कस्टमर असले पाहिजे. आणि ते तो कसा अचीव करतोय त्याच्याबद्दल त्यांनी कसे, जसं यांनी वैशालीनी सांगितलं की ते ऑलरेडी काही कस्टमर्सनी त्यांना प्रॉमिस केलंय की तुम्ही जर त्या प्राइसनी द्या, त्याप्रमाणे त्यांनी पण स्वतःचे कन्फर्म ऑर्डर्स त्याच्याकडे आहेत. सो त्याप्रमाणे तो 150चा जो टार्गेट आहे तो सहज अचीव करेल. त्यामुळे महिन्याला काय होईल, कमीत कमी 84,000चा त्याला सहज प्रॉफिट मिळू शकेल या व्यवसायातून. कमीत कमी जसे जसे कस्टमर वाढतील तसे तसे प्रॉफिट त्यांचं वाढत जाईल. त्याचं त्यांनी शॉर्ट मध्ये दाखवलं आहे. 30 दिवसाला 160 दिवसाला जर टिफिन दे गेले 200 रेटनी तर 9,60,000 रुपये येणार. ते बनवायला 50 रुपये लागणार, त्यामुळे 2,40,000 खर्च येणार आणि मार्जिन 7,20,000. त्याच्यामधून महिन्याचा जो खर्च आहे तो वजा केला आणि जे डेप्रिसिएशन म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे स्टार्टअप कॉस्टच्या 168 पोर्शन, तो आपण घेतला, ऍड केलाय फिक्स्ड कॉस्ट मध्ये आणि मार्जिन मधून फिक्स्ड कॉस्ट वजा केली की राहिलेला हातात घेऊन जाणारा प्रॉफिट. त्यानंतर रिस्क, की या व्यवसायात काय काय रिस्क येऊ शकतात त्याच्याबद्दल त्यांनी नीट मांडलंय आणि त्याच्यावर तो कसा मात करणार त्याला मिटिगेशन म्हणतो, ते पण त्यात लिहिलेलं आहे. मी जास्त त्याच्यावर वेळ काढत नाही. मी ॲज आय सेड वी विल शेअर दिस पॉवर पॉइंट विथ यू, सो तुम्ही परत बघू शकता. सो एक तुमच्याकडे मार्कर टाईप असेल, जेव्हा तुम्ही बनवाल यू कॅन फॉलो समथिंग आउट ऑफ दिस. डू नॉट कॉपी एक्झॅक्टली लाईक दिस बट फॉलो दिस. हे त्याचा फ्युचर प्लॅन म्हणून आपण याला म्हणतो बिझनेस प्लॅन, की फ्युचर त्यात पुढे काय असणार, 5 वर्षांनी मी कुठे असणार, 10 वर्षांनी काय माझ्या डोक्यात असेल, कुठे मी गेलेलो असेल, ते सगळं लिहायला पाहिजे. आणि एक खूप छान लास्ट लाईन त्यांनी सोशल कॉज लिहिलाय,
20% एम्प्लॉयमेंट टू फिजिकली चॅलेंज विथ ड्यू ट्रेनिंग. म्हणजे सुरुवातीला तो विचार करतोय की आपण असल्या लोकांना पण आपल्या व्यवसायात जॉईन करायचं आणि त्यांना पण मदत करायची. या सो दिस वॉज द प्रेझेंटेशन. आणि लास्टला तो म्हणतो येस इट इज व्हेजिटेरियन मील रेस्टॉरंट आणि थाळी दाखवली आहे. या सो गुड. Any questions on this presentation from anybody? सर तुम्ही हे शेअर करू शकता का आपल्या ग्रुपवर? हो आपल्या आहे, आम्ही यांना पाठवणार, सचिन सरांना पाठवणार, ते तुम्हाला शेअर करतील. चालेल, म्हणजे आम्ही आमच्या बिझनेस आयडिया प्रमाणे मोल्ड करू शकतो ना ते. येस एक्झॅक्टली. हा पण एकदम कॉपी करू नका. हा नाही येस त्याचा लुक डिझाईन चेंज करणार ना, कॉन्टेंट पण बदलणार ना आमच्या आयडिया. येस 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 चालेल. हॅलो सर. या बोला भाग्येश. सर डिप्रिशिएशनचा पॉइंट मला जरा समजला नाही. ओके, डिप्रिसिएशन म्हणजे काय असतं? आपण जे मशिनरी आणि गोष्टी विकत घेतो तो आपल्याकडे ते मशीन आपल्याकडे बरेच वर्ष टिकतात पहिली, त्यामुळे त्याला एक एज असतं. ही मशीन 5 वर्ष तरी चालेल, 8 वर्ष तरी चालेल. 5 वर्षानंतर आपल्याला परत नवीन मशीन विकत घ्यावी लागेल. त्यावेळेला पैसे कुठून आणायचे? सो हे जे फिक्स्ड ॲसेट असतो, म्हणजे जे सुरुवातीचा जो खर्च असतो, त्याला आपण काही पर्टिक्युलर पिरियडमध्ये आपल्या बिझनेसमध्ये रोटेट करत राहतो. म्हणजे याला मराठीत आपण म्हणतो की मशीन आहे त्याचा वेअर अँड टेअर होतो, घसारा म्हणतो. सो याला रिप्लेसमेंट व्हॅल्यू कुठून आणायची? त्यावेळेला परत लोन घ्यायचं नाही. बिझनेस शुड बी फंडिंग युअर रिप्लेसमेंट कॉस्ट. सो दर महिन्याला त्याचा एक पार्ट, तो जो स्टार्टअप कॉस्टला खर्च झालाय त्याचा एक पार्ट आपण साईडला काढत जातो. साईडला असा एकदम काढून ठेवत नाही, तो व्यवसायामध्येच राहतो आपला. त्याला जर बॅलन्स शीटच्या दृष्टीने विचार केलं, मी आता बॅलन्स शीट काय असतं ते सांगणार नाही, त्यात एक कॉलम असतो कॉल्ड जनरल रिझर्व, त्यात तो पडलेला असतो तो पैसा. आणि ज्या दिवशी नवीन मशीन आणायची असते त्यातनं पैसे काढून नवीन मशीन घेतले जातात. सो हे जे डिप्रिसिएशन असतो हा असतो वेअर अँड टेअर ऑफ मशीन ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम, so that we can replace it at a right time without further going for loans from anybody within the business. ते पण आहे, त्याला पण आपण डिप्रिसिएशन म्हणतो. घसारा मराठीत म्हणतो आपण घसारा, वेअर अँड टेअर ऑफ अ प्रोडक्ट. ओके सर. नवीन टीव्ही आहे, 5 वर्ष चालला, नवीन टीव्ही घ्यायचा आहे म्हणजे परत. सर मला एक विचारायचं होतं, तुम्ही जे असाइनमेंट दिलं होतं स्टार्टअप कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट आणि प्रोडक्शन कॉस्ट, तर त्यात माझं स्टार्टअप कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्ट ऑलमोस्ट डन झालेलं आहे, बट प्रोडक्शन कॉस्ट मध्ये थोडा प्रॉब्लेम होतोय मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण प्रोडक्शन कॉस्ट एक वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला काढायचा असतो, नॉट सेम फॉर एव्हरीवन, बट स्टार्टअप अँड फिक्स्ड इज ऑलवेज द सेम स्टाईल. सो यू कॅन शेअर दॅट विथ अस. इव्हन प्रोडक्शन कॉस्ट पूर्वी तुम्ही जे काय काढलंय ते शेअर करा आणि तुमचे थॉट्स शेअर करा, आपण त्याला क्रिस्टलाइज करू. नॉट टू वरी. ओके सर, थँक्यू.